नमस्कार, मी विश्वास रिसबूड. आजच्या टॉप मराठी न्यूज हेडलाईन्समध्ये आपलं स्वागत. पुन्हा आज नव्या घटना, नव्या बातम्या घेऊन आपल्यासमोर आलो आहे. काल दिवसभरात ज्या काही घडामोडी घडल्या, काही घटना घडल्या, त्या घटनांचं प्रतिबिंब आजच्या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि या वेगवेगळ्या वर्तमानपत्रात आलेल्या हेडलाईन्स, महत्त्वाच्या बातम्या यांचा आपण आज आढावा घेणार आहोत नेहमीप्रमाणे. कालच्या दिवसभरात ज्या काही हेडलाईन्स म्हणून पाहता येईल अशा काही महत्त्वाच्या घटना घडल्यात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं. ही एक महत्त्वाची बातमी होती. त्यानंतर लोकमतमध्ये जी हेडलाईन आली आहे की बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येणार आहेत. त्यानंतर देशात 50 वर्षातील सर्वाधिक बेकारी अशी टीका राहुल गांधी यांनी संसदेमध्ये केलेली आहे. त्या संदर्भातली बातमी पण आपण वाचणार आहोत. त्यानंतर वाझेंच्या पुनर्वसनासाठी ठाकरे देशमुखांचा दबाव. वस्तुतः ही फार धक्कादायक बातमी आहे की देशमुखांनी आणि या परमवीर सिंग यांनी जो काही जबाब ईडी समोर दिलेला आहे त्यातून ही माहिती पुढे आलेली आहे आणि हा खरोखरीच एक धक्कादायक बातमी आहे. त्यानंतर सामनामध्ये बातमी आली नितेश राणे पोलीस कोठडीत. काल जे काही गेले काही दिवस संतोष परब हल्ला प्रकरणी ज्यांच्यावरती पोलिसांची कारवाई सुरू होती अटक करण्यासाठी, पोलीस त्यांच्या पाठीमागे लागले होते, त्या ह्याच्यातून वेगवेगळ्या न्यायालयाचे दरवाजे ठोठावून अखेर काल नितेश राणे हे सिंधुदुर्ग कोर्टासमोर, कणकवली कोर्टासमोर हजर झाले आणि त्या ठिकाणी त्यांना कोठडी देण्यात आलेली. आता पुढे त्यांच्या जामिनासाठी त्यांची प्रक्रिया पुढे सुरू होईल. या संदर्भातल्या या सगळ्या बातम्या आहेत. तर या सगळ्याच बातम्यांचा आपण आता आढावा घेणार आहोत सविस्तरपणे. तर पहिली जी बातमी आहे सकाळमध्ये आलेली आहे, सकाळच्या आतल्या पानात. यामध्ये असं आहे, रुपेरी पडद्यावरील नायक हरवला, देव हरपला, अशी ही बातमी आहे. रमेश देव यांचं जे निधन झालेलं आहे अतिशय दुःखद बातमी आहे. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं मुंबईत हृदयविकारानं निधन झालं. ते वयात 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एक अतिशय रुबाबदार आणि देखणा खलनायक ज्याला म्हणता येईल असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. रुपेरी पडद्यावरील नायकाला अधिक रुबाबदार बनवणारं आणि मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव वय 93 यांचं बुधवारी मुंबईतील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांनी 2 दिवसांपूर्वीच 30 जानेवारी रोजी वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या मागे पत्नी सीमा, चिरंजीव अभिनेते अजिंक्य आणि अभिनय नातवंड सुना असा सगळा मोठा परिवार आहे. रमेश देव हे खरोखरीच अतिशय उत्कृष्ट कलावंत होते. जवळजवळ 285 हिंदी सिनेमामध्ये त्यांनी काम केलं. त्यानंतर मराठी 190 सिनेमामधून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. त्याशिवाय नाटकातनं त्यांनी भूमिका केल्या, चित्रपटांचं निर्मिती, दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या प्रांतात त्यांनी प्रवास केलेला आहे. आणि अतिशय ज्याला काय म्हणतो उत्साही व्यक्तिमत्व, अशी चिरतरुण व्यक्तिमत्व असं म्हणता येईल. जसा हिंदीमध्ये देवानंदला आपण चिरतरुण चॉकलेट हिरो असं म्हणायचो, तसे हे रमेश देव हे मराठीमधले चॉकलेट हिरो आहेत असं म्हणाल्यास काही वावगं ठरणार नाही. अजून एक रमेश देव यांची एक आठवण म्हणण्यापेक्षा एक कदाचित काही लोकांना माहिती नसेल, रमेश देव यांची पूर्वज जे आहेत ते राजस्थानमधले, म्हणजे मूळचे ते राजपूत घराण्यातले. त्यांचे वडील हे कोल्हापूरला जज म्हणून होते आणि छत्रपती शाहू महाराज जे होते त्यांचे ते कायदेशीर सल्लागार म्हणून काम करायचे. त्यांचे आजोबा आणि पणजोबा हे सुद्धा कोल्हापूरला स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे मूळचे जरी राजस्थानचे असले, राजपूत जरी असले, ते पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सामावून गेले होते, मिक्स झाले होते. त्यामुळे असं कोणाला वाटतच नव्हतं की हे राजस्थानी आहेत. खरोखरीच हा एक महान अभिनेता आज आपल्यातून गेलेला आहे. त्यानंतर दुसरी सकाळमध्ये जी बातमी आलेली आहे, श्रीमंत गरीब अशी देशाची विभागणी करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी भाजपवरती टीकास्त्र सोडलेलं आहे. ते असं म्हणतायत की श्रीमंताचा भारत आणि गरिबांचा भारत अशी देशाची उभी विभागणी झाली आहे. संघराज्य व्यवस्था धाब्यावर बसून राज्यांना दडपलं जात आहे आणि चीन पाकिस्तानला एकत्र आणण्याची घोडचूक करून मोदी सरकार आगीशी खेळत आहे, अशा शब्दामध्ये राहुल गांधी यांनी भाजपवरती टीकास्त्र सोडलेलं आहे.
त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. या म्हणजे राज्यसभेपाठोपाठ आज लोकसभेमध्येही म्हणजे राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला सुरुवात झाली. सत्ताधारी भाजपकडून उत्तर प्रदेशातील खासदारांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर मग राहुल गांधींनी, विरोधी पक्षाच्या वतीने राहुल गांधींनी सुरुवात केली आणि त्यांनी भाजपवरती टीकास्त्र सोडलेलं आहे. ही एक महत्त्वाची सकाळमधली बातमी आहे. त्यानंतर लोकमतनं बातमी जी दिलेली आहे ती अर्थातच रमेश देव यांच्या निधनाची सुद्धा आहे आणि त्या व्यतिरिक्त बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत असं ऑफलाईन होणार आहेत अशी ही बातमी आहे. राज्य मंडळ या निर्णयावरती पूर्णपणे ठाम असल्याचं सांगितलेलं आहे आणि 11 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक साहित्य वाटपाचं केलं जाणार आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की नियोजित वेळापत्रकानुसार 10वी-12वीची बोर्डाची प्रात्यक्षिक लेखी परीक्षा ऑफलाईन होणार असून त्यासाठी मुख्य परीक्षा केंद्र निश्चिती पूर्ण झालेली आहे. राज्य मंडळ नियोजनानुसार ऑफलाईन परीक्षांवर ठाम असून 11 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षेसाठी लागणारं साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरुवात होईल अशी माहिती विभागीय सचिव RP पाटील यांनी दिली आहे. गेल्या 1-2-3 दिवसापूर्वी जो ऑनलाईन परीक्षा घ्या या मागणीसाठी ऑनलाईन परीक्षा घ्या या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं त्यानंतर हा जो निर्णय हा खरोखरीच विद्यार्थ्यांसाठी चांगला निर्णय आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑफलाईन परीक्षेसाठीच आपलं त्याला म्हणतो सहकार्य करावं अशा पद्धतीचं ही बातमी आहे. त्यामुळे या बोर्डाच्या परीक्षा आता ऑफलाईनच होणार यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. ही झाली लोकमतची बातमी. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये काय बातमी आली आपण तेही पाहूयात. आज जाहिरातीचं पेज असल्यामुळे प्रत्येक वेळी पान उलटावं लागतंय, हरकत नाही. सर्वात महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आहे. त्यामध्ये असं आहे की मुख्यमंत्र्यांमुळेच सचिन वाझे सेवेत अशा आशयाचं हे हेडिंग आहे. ही खरोखरीच राज्यासाठी आणि एकूणच महाविकास आघाडी सरकारसाठी फार मोठी धक्कादायक बातमी आहे. यामध्ये असं म्हटलंय की ही परमवीर सिंह यांचा ईडीच्या जबाबामध्ये त्यांनी आरोप केलेला आहे. त्यामध्ये असं म्हटलंय की अँटिलिया स्फोटक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या अटकेत असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला सन 2020 मध्ये पुन्हा सेवेत घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेच निर्देश होते असा धक्कादायक जबाब परमवीर सिंह यांनी या ईडी समोर केलेला आहे. आणि त्याच्याही पेक्षा दुसरा आणखीन एक धक्कादायक जबाब या अनिल देशमुख यांनी केलेला आहे. ते म्हणतायत त्यांनी असा जबाब दिला ईडी समोर की गृहमंत्री असताना अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याची अनधिकृत यादी खासगी सचिव संजीव पलांडे यांच्यामार्फत पाठवत होते. मग त्यानुसार बदल्या होत होत्या असा गंभीर आरोप काही दिवसापूर्वी राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आरोपपत्राच्या आधारे केला होता. त्यांच्या आरोपासंबंधी जबाब देताना अनिल देशमुख यांनी दुसरा धक्कादायक आरोप केलेला आहे. ते म्हणजे असं की पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे, तीच यादी मी अतिरिक्त मुख्य सचिवांना पाठवायचो असा देशमुख यांनी आपल्या जबाबात म्हणले. म्हणजे बघा, अनिल देशमुख आहेत परिवहन विभागाचे मंत्री, देशमुख आहेत गृहमंत्री, देशमुख गृहमंत्री होते, अनिल परब आहेत परिवहन मंत्री. आता परिवहन मंत्र्यांनी गृहमंत्र्यांच्या कारभारात ढवळाढवळ करण्याचं कारणच काय यादी पाठवायची म्हणजे चक्क अनिल देशमुखांनीच हा धक्कादायक आरोप केलेल्यामुळे आता अनिल देशमुखांनी आरोप केलाय त्यामुळे अनिल परब हे चांगलेच अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे ह्या दोन अनिलांनी या पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारला गोत्यात आणले की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकूणच हे सगळं पाहिलं असता असं म्हणावंसं वाटतं की मी तर डुबतोय, आता तुला पण घेऊन डुबतोय अशा पद्धतीनं हे काही आहे की काय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की काय असतं, जोपर्यंत आपलं संगनमत सुरू असतं तोपर्यंत एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका असते. परंतु जेव्हा स्वतःचा पाय जास्त गोत्यात जायला लागला की मग तो एकटा जात नाही, तो सगळ्यांना घेऊन जातो. अशा पद्धतीचं हे सगळं प्रकरण राज्यामध्ये घडतंय. सामनामध्ये हेडलाईन अर्थातच ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन अशी बातमी आहे. दुसरी महत्वाची बातमीमध्ये अखेर न्यायालयासमोर शरणागती, नितेश राणे पोलीस कोठडीत
अशा पद्धतीची ही बातमी आहे. बाकीच्या पेपरला बातमी ही नितेश राणेंची अटक ही बातमी थोडीशी आतल्या पानावर किंवा खाली आहे. सामनामध्ये मात्र वरच्या पानावरती आहे. त्यामध्ये असं म्हटलंय, सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणारे भाजप आमदार नितेश राणे हे आज अखेर कणकवली दिवाणी न्यायालयासमोर शरण आले. त्यांनी मुंबई न्यायालयातील आपला जामीन अर्ज मागे घेतला असून न्यायालयानं त्यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता निलेश राणे हे पोलीस कोठडीत असणार आहेत. प्रभातमध्ये सुद्धा याच आशय ते प्रभातमध्ये एक महत्त्वाची बातमी म्हणजे काल जो महाविकास आघाडी सरकारनं वाईन विक्रीचा जो निर्णय घेतला की राज्याच्या सुपर स्टोअरमध्ये किंवा किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्या निर्णयावर विरोधी पक्षानं पूर्णपणे टीकास्त्र सोडलेलं आहे आणि सगळ्याच स्तरातून या निर्णयाला विरोध होतोय. तो पाहून आज काल शरद पवार या निर्णयावरती एक वक्तव्य केलंय. ते वक्तव्य असं आहे, तर या हेडिंग असं बातम्याचं आहे, तर वेगळा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. त्यामध्ये असं शरद पवार असं म्हणतायत की राज्य सरकारनं सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाहीये. जर अनेक स्तरातून विरोध होत असल्यास राज्य सरकारनं वेगळा दृष्टिकोन स्वीकारला तर त्याच्यात काही फारसं वावगं होणार नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. आणि आताची ताजी घडामोड अशी आहे की या निर्णयावरती महाविकास आघाडी सरकारच्या सगळ्याच पक्षांनी पूर्णपणे शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि हा निर्णय आता लवकरच अंमलात येईल. आता त्यानंतर राज्यामधले किराणा दुकानदार किंवा सुपर मार्केटमधले किंवा इतर जी काही व्यावसायिक आहेत त्याला कशा प्रकारे प्रतिसाद देतील हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढारी मधली बातमी आहे. आज पुढारीला सुद्धा जाहिराती भरपूर आहेत, त्यामुळे हीच बातमी नेहमी परत अनिल परबच्या संदर्भातली जी बातमी आहे. परिवहन मंत्री अनिल परबही बदल्यांची यादी द्यायचे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जबाबानं खळबळ आणि खळोखळीच ही खळबळच उडालेली आहे. महाविकास आघाडी सरकारला आता गोत्यात आणण्याचं हे सगळं काम सुरू आहे. दुसरी एक छोटीशी महत्त्वाची बातमी म्हणजे आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे मावळचे माजी खासदार गजानन बाबर यांचं काल निधन झालेलं आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार, हवेलीचे माजी आमदार गजानन धरमशी बाबर यांचं बुधवारी निधन झालं. त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. बाणेर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं. ही झाली पुढारी. आता शेवट पुण्यनगरीची हेडलाईन काय आहे आपण पाहूया. पुण्यनगरीच्या हेडलाईनमध्ये काल जे नरेंद्र मोदींनी भाजप पक्ष कार्यालयामध्ये नवी दिल्लीमध्ये जे काही भाषण केलं, हे दिलं, त्याबद्दलची बातमी आहे. त्यांनी असं मार्गदर्शन केलं आपल्या कार्यकर्त्यांना. त्यामध्ये असं त्यांनी म्हणलंय की आपल्या सरकारने गत 7 वर्षात 3 कोटी गरिबांना हक्काचं घर देत त्यांना लखपती केलं आणि या कुटुंबातील महिला घरमालकीण झाल्या, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM आवास योजनेचं कौतुक केलंय. भाजप नेते कार्यकर्त्यांना अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी बुधवारी पक्षाकडून एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. त्या चर्चासत्रात मोदी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. पण दुसरीकडं राहुल गांधींनी संसदेमध्ये कार्यपद्धती बदला अशी एक सूचना केलेली आहे. तर हा सगळा राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर ज्या काही घडामोडी घडल्यात त्याच्या या बातम्या आहेत. आता आपण पुणे शहरामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहेत, एकंदर प्रभाग समिती प्रभाग रचना जी काय त्याच्याबद्दल काय ज्या बातम्या आल्या आहेत त्याच्यावरती आपण एक नजर टाकूया. टुडेमध्ये बातमी आलेली, प्रभाग रचनेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे 2 तीर. आता नेमकी काय बातमी आहे आपण पाहूया. त्यामध्ये असं म्हटलंय की महापालिका प्रभाग रचनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसनं एकाच बाणातून 2 तीर मारलेत. सत्ताधारी भाजपची झोप उडवण्याबरोबरच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेला आघाडी करण्याशिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही असं, त्यामुळे महापालिका निवडणुकीतील रंगत अधिक वाढली आहे असं म्हटलेलं आहे. दुसरी एक महत्त्वाची बातमी, कमला नेहरू रुग्णालयात प्रमाणपत्रासाठी
दिव्यांगांची ससे हेलपट होतीये, हेलपाटे घालूनही थंड प्रतिसाद मिळतोय, अशा आशयाची ही बातमी आहे. त्यामुळे खरोखरच पालिका प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दिव्यांगांची जी ससे हेलपाट होत असेल, सर्वसामान्य माणसाला जर त्रास होत असेल, तर दिव्यांगांना किती त्रास होत असेल, याची आपण कल्पना करू शकतो. त्यामुळे ह्या दिव्यांगांचा जो समस्या आहे सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनानं याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. हॅलो महापुणेमध्ये महापालिका निवडणुकीच्या संदर्भातलीच बातमी आहे. अनेक जण धास्तावले तर काहींना सौभाग्यवतीचा हात, अशा आशयाची बातमी आहे. त्यामध्ये असं म्हटलंय की महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेनं शहरात मोठाच राजकीय धुरळा उडवलाय. या रचनेला अनुषंगून अनेक इच्छुकांची झोप उडाली आहे, तर काहींना समाज माध्यमांचा वापर करत त्यावर उमेदवार म्हणून आपली छबी झळकावण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता आरक्षणही या इच्छुकांची बरीच पडझड करणार, कारण अजून आरक्षण डिक्लेअर झाले नाही. कुठल्या प्रभागात कुठलं आरक्षण मिळणार हे अजून डिक्लेअर न झाल्यामुळे आणखीनही मोठी पडझड यामध्ये होणार आहे. त्यामुळे जर आपल्याला आरक्षणामुळे आपली उमेदवारी जर डावलली जाणार असेल किंवा आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता नसेल, तर मग काहींनी आपल्या सौभाग्यवतींना उभं करण्याचा आता पवित्रा घेतलेला आहे. त्या दृष्टीने त्यांची हालचाल सुरू झालेली आहे. अशा पद्धतीची ही बातमी आहे. दुसरी महत्त्वाची पुणेकरांसाठी फार महत्त्वाची बातमी म्हणजे भिडे पूल अमृतेश्वर पुलावर आता हातोडा बसणार आहे. काय नेमकं, तर नदीकाठ सुधार प्रकल्पाचं सादरीकरण काल महापालिकेमध्ये झालं. त्यामध्ये महापालिका खर्च करणारे 4,700 कोटी रुपये. नदीची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेनं मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत 5 वर्ष सर्वेक्षण करून प्रकल्पाचे डिझायनिंग करण्यात आले आहे. महापालिकेला 4,700 कोटी रुपयांचा प्रकल्पाला केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राची मान्यताही मिळाली आहे. म्हणजे लवकरच गुजरातच्या ज्या साबरमती च्या धर्तीवरती पुण्याची मुळा मुठा नदी दिसेल अशी आशा करायला हरकत नाही. वास्तविक यापूर्वीही नदी सुधार प्रकल्पाच्या संदर्भात अनेक निविदा निघाल्या, अनेक प्रकल्पची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात नदीचं स्वरूप जर आपण पाहिलं तर खरोखरीच म्हणजे सांगायला वाईट वाटतं की गटारगंगा सुद्धा गटारगंगा आहे, गंगा नाहीच गटारगंगा ही आहे मुळा मुठा. त्यामुळे ही नदी आता कधी सुधारणार हे खरं पुणेकरांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. पुणेकरांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय आहे की आपली नदीसुद्धा, मुळा मुठा नदीसुद्धा गुजरातच्या साबरमतीसारखी सुंदर व देखणी, आसपासचा जो परिसर आहे तो सुशोभितकरण केलेला असं पाहायला मिळेल. त्यासाठी आता गंमत अशी आहे की भिडे पूल आणि अमृतेश्वर पुलावर आता हातोडा पडणार आहे. कारण हे पूल नदीच्या पाण्याच्या पातळीला जवळपास समांतर अगदी कमी उंचीचे पूल असल्यामुळं भविष्यात ह्या पुलावरती हातोडा पडेल. पण हे पूल नव्यानं येणार आहेत असंही महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. भिडे पूल तर तुम्हाला माहिती आहे की पुणेकरांसाठी भिडे पूल हा फार एक काय म्हणतो आपण त्याला, भिडे पुलावरनं पाणी आलं म्हणजे खऱ्या अर्थानं पाऊस भरपूर झाला अशा पद्धतीचा एक मापदंड आहे. त्यामुळे ह्या भिडे पुलाची उंची भविष्यात वाढणार असंही म्हणलंय. पुणे महाराष्ट्र टाइम्समध्ये मोकाट या नावानं एक हेडिंग देऊन कुत्र्यांच्या नसबंदीकडे लक्ष देण्याचं एक सूचना केलेली आहे. मोकाट कुत्री शहरामध्ये वाढलेली आहे, त्याने अनेकांना त्याचा त्रास होते, नागरिकांना त्याचा त्रास होते अशा आशयाची बातमी आहे. प्रभातमध्ये सुद्धा परीक्षा ऑफलाईन व्हाव्यात असं म्हटलेलं आहे. आणि पुण्यनगरीमध्ये नदी सुधारसाठी पूल आणि रस्त्याचा बळी देण्यात येणार आहे अशा प्रकारचं ही हेडिंग आहे, जे नदी सुधारसाठी जो मगाशी मी तुम्हाला म्हणलं त्यामध्ये. आणि शेवट पुढारीमध्ये असं म्हटलंय, घराणेशाही सज्ज, माजी खासदार आमदारांचे वारसदार इच्छुक असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षात घराणेशाही फोफावू लागली आहे. माजी खासदार आमदारांनी त्यांच्या वारसांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी सज्ज झालेत. नवीन प्रभाग रचनेनुसार यामधील किती जणांना संधी मिळणार हे अद्याप स्पष्ट नसलं तरी या नव्या चेहऱ्यांमुळे मात्र वर्षानुवर्षे काम करणारे निष्ठावंत मात्र अस्वस्थ झालेले आहेत. तर हा सगळा आपल्या पुणे आणि राज्याच्या काल ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा आपण आढावा घेतला आहे. उद्या पुन्हा याच वेळेस आपण भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. टॉप 20 न्यूज झालंय आता टॉप न्यूज मराठी. पाहत रहा आपला महाराष्ट्र आपली बातमी.